मराठा आरक्षण मिळालं, आता आंदोलन का? जरांगेंच्या आंदोलनावरून छगन भुजबळांनी हा सवाल उपस्थित केलाय। तर आंदोलनाचं कारण विचारणारे भुजबळ कोण असं म्हणत जरांगे पाटलांनी छगन भुजबळांवर पलटवार केला। जो कायदा पास झाला 2 दिवसापूर्वी, त्यामध्ये सुद्धा तेच आहे की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात आलेलं आहे। मला असं वाटतं की हे झाल्यानंतर सुद्धा आंदोलन करायचं काही कारण आहे असं मला काही वाटत नाही। शांतता बिघडवायचं काही कारण आहे असं मला काही वाटत नाही। तो कोणी विचारणार आम्हाला आंदोलनाचं कारण काय? तुला विचारलं का मी तू कशाला मराठ्यात आणि ओबीसीत वाद लावतो? मग तो कोण आम्हाला विचारणार आहे? आंदोलन कशासाठी आम्ही करतो? आम्हाला अधिकार नाही का? दर दिवस आंदोलन करण्याचा अधिकार आम्हाला नाही असं आहे का? या वर्षाला केल्यावर त्या वर्षालाच आंदोलन करायचं असं काही आहे का? दिवाळीसारखं ह्या दिवाळीत त्या दिवाळीला दिवाळी करायची? आम्ही दर दिवस शांततेत रास्ता रोको करून दर दिवस सरकारला निवेदन देऊ शकतो। तो कोण रे सांगणार आम्हाला? निवडणुका सुद्धा हा पुढे ढकला असं म्हटलेलं आहे त्यांनी। जोपर्यंत ते म्हणतात तसं होत नाही तोपर्यंत निवडणुका सुद्धा पुढे ढकला। तर मला असं वाटतं आता पाहू सरकार आणि भारत सरकार आणि निवडणूक आयुक्त त्यांच्या ह्या सूचनाचा आता त्यांना काय सांगायचं आपण? अशा माणसाला नेता बनवलं आहे त्या सगळ्यांना खरं म्हणजे आश्चर्य वाटतं मला। आणि आता तूच होय मला नाही व्हायचं, तूच होय म्हणजे मध्ये जायला सोपं जात। कांदे शिल्लक राहिले सडलेले कांदे की तुला खायला होते तू त्याच कामाचा काय? सगळ्यात मोठी घाण डाग लागला ही ओबीसी बांधवाला, दलिंदर सगळ्या दुनियाचं।